कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशालेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मुलींच्या वसतिगृहात उंदरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला असून तब्बल 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली। या विद्यार्थिनींवरती उपचार करण्यात आलेले असले तरी भीतीचं वातावरण कायम आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांचा उच्छाद, अनेक विद्यार्थिनींना चावा, उंदरांचा बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी। 1968 साली स्थापन झालेली कोल्हापूर जिल्हा परिषदेची राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथील चंबुखडी परिसरात वसलेली ही संस्था अनेक गुणवंत खेळाडू घडवणारी प्रशाला म्हणून ओळखली जाते। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षणासाठी दाखल होतात। यंदा या प्रशालेत 100 विद्यार्थी शिक्षण घेत असून यामध्ये 54 मुलींचा समावेश आहे। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या या विद्यार्थिनी सध्या मात्र वेगळ्याच संकटाला सामोऱ्या जात आहेत। मुलींच्या वसतिगृहात उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असून 1-2 नव्हे तर तब्बल 6 विद्यार्थिनींच्या हाताला आणि पायाला उंदरांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या। या विद्यार्थिनींवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले, मात्र उंदरांच्या भीतीमुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आज आम्हाला 6 जणींना उंदीर चावलाय आणि मला या वर्षात 3 वेळा उंदीर चावून गेलाय। मी पहिल्यांदा रेबीजची 3 इंजेक्शन घेतली, दुसऱ्यांदा टीटीचं इंजेक्शन घेतलं आणि आता तिसऱ्यांदा चावलेलं आहे। रात्री झोपल्यानंतर आम्हाला उंदीर चावतो। वसतिगृहामध्ये किती उंदीर आहेत? असं भरपूर उंदीर आहेत। मला रात्री उंदीर चावलेला आणि मला उद्या सकाळी कळालं उंदीर चावलेला कुरतडलेलं आणि त्यानंतर मी मॅडमांना दाखवलं, सरांनी पण सांगितलं। त्यानंतर मला घरला फोन लावून दिला। 3 ते 4 जणांना चावल्या उंदीर। मी सकाळी सरांना सांगून पालकांना बोलून दवाखान्यातून जाऊन आले, त्यावरचे इंजेक्शन घेऊन आले। तुला कुठे चावला उंदीर? पायाला। घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींचे पालकही शाळेत दाखल झाले। आपल्या मुलींवर योग्य उपचार व्हावेत, तसेच वसतिगृहातील उंदरांच्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पालकांनी केली। काही पालकांनी मुलींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचाही निर्णय घेतलाय। पोरगीने सकाळी मुलगीने फोन केलता की उंदीर चावलाय आणि न्यायला या म्हणून दवाखान्यात दाखवायला, म्हणून आम्ही आता न्यायला आलोय। कुठे चावलाय उंदीर? टाचला चावलाय। कधी चावलाय वगैरे काय? काल रात्री चावले। टाच असं पूर्ण कुरतडले। बाकीच्या पण पोरींना पण चावले वाटतं। 5 जणी आहेत वाटते, त्यांना पण चावले। घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलींच्या वसतिगृहात उंदरांना पकडण्यासाठी सापळे लावल्याचं सांगितलंय। तसेच उंदरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील यांनी निवासी शाळेची पाहणी करून प्रशासनावर टीका केली आहे। शाळांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होत असतानाही तो योग्य प्रकारे खर्च होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्या संदर्भात जी उपाययोजना आहे की आम्ही आजच डॉक्टरांना बोलावलं होतं। डॉक्टरांनी पाहिलं आहे विद्यार्थ्यांना। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आमची ट्रीटमेंट देखील चालू आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्याचा इलाज आम्ही करतोय। आता भविष्यात उंदीरच होऊ नयेत की त्याला त्याचे ट्रॅप जे असतात, रॅट ट्रॅप, तेही आम्ही बसवू। याच्याशिवाय आणखी उंदीर कुठनं येतात त्याचा मार्ग शोधून आम्ही जेणेकरून कायमस्वरूपी उंदीर येणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही दक्षता राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू। इथं जे काय चाललंय इथं स्थानिक नागरिकाला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे समजते ते प्रशासनाला ऑफिसमध्ये बसून समजत नाही। आणि इथं जर बघितलं तर ह्या हॉस्टेलची दुरावस्था आहे आणि गेली 6 महिने आम्ही पाठपुरावा करावला। इथली टॉयलेटची जर परिस्थिती तुम्ही पाठीमागे बघितला तर अतिशय वाईट आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही 6 महिने झाले करतोय। त्यासाठी 55 लाखाची तरतूद सुद्धा जिल्हापासून केली आहे, पण त्याचं टेंडर, त्याची जागा ठरवण्यात झाल्या। आज आले की प्रशासकीय अधिकारी इथं करूया, उद्या आले की तिथं करूया, ह्या पद्धतीने जे चालढकलपणा किंवा कशासाठी हे करतात हेच कळत नाही। राज्य आणि देशासाठी पदकं जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनी सध्या उंदरांच्या भीतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत। सापळे लावण्यात आले असले तरी अद्याप उंदरांचा पूर्ण बंदोबस्त झालेला नाही। त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने व्यक्त होते। 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याची घटना केवळ धक्कादायकच नाही तर निवासी शाळांमधील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे।
प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या चंबुगडी इथल्या जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा शाळेमध्ये उंदरांनी अक्षरशः सुळसुळाट केलाय. 6 जणींना उंदीर चावल्यानंतर वसतिगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य तर महत्त्वाचं आहेच, मात्र आता या उंदरांचा बंदोबस्त कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.